नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपण वेगवेगळे व्हिडिओ निर्माण करतो. त्या अनुषंगाने गणित विषयामध्ये शाब्दिक उदाहरणे सोडवताना विद्यार्थ्यांना न समजणारे शब्द त्यांचे आकलन कसं करावं आणि त्याची काय काळजी घ्यावी यासाठी आपण हा व्हिडिओ निर्माण करीत आहोत. गुरुजन हो, मैत्रीपूर्ण नमस्कार. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून विद्यार्थी करू शकतो. ही क्षमता क्रमांक 20 ही क्षमता त्याला प्राप्त आहे. आता आपण क्षमता क्रमांक 21 च्या संदर्भात दैनंदिन परिस्थितीमध्ये 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणे ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना गाठता यावी यासाठी आपण शाब्दिक उदाहरणे सोडवताना कोणत्या अडचणी आहेत, असे कोणते शब्द आहेत की जे विद्यार्थ्यांना समजत नाहीत, त्यासाठी आपण गुरुजन वर्गाने काय करावे हे आता या व्हिडिओतून समजून घेऊया. या व्हिडिओचं उद्दिष्ट असं आहे की बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवताना येणाऱ्या अडचणी सोडवणे. आता विद्यार्थ्यांना बेरजेची उदाहरणे सोडवताना त्यातील शब्दरचना समजणे अतिशय अवघड जातं. त्यामुळे ती उदाहरणे सोडवताना त्यांची आवड कमी होते आणि त्याकरता विद्यार्थ्यांना आवड निर्माण करणे हे आवश्यक आहे. आवड निर्माण करण्यासाठी आपण काय दक्षता घेऊ शकतो हे आपण पाहूया. आता बघा, ही आवड निर्माण करण्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे मुलांना आपण दिली पाहिजेत. आता मुला-मुलींची ज्या आवडी-निवडी आहेत ते जाणून आपण त्यांना उदाहरणं द्यावीत. उदाहरणार्थ खेळणी आहेत, त्यांच्या आजूबाजूला जी खेळणी असतात ते उदाहरणात आपण घेऊ शकतो. क्रिकेट हे तर हल्ली मुलांना आवडते. क्रिकेटचे रन यांच्यावर आधारित उदाहरणे आपण देऊ शकतो. नंतर मित्रमैत्रिणींची नावं ती सुद्धा आपण या उदाहरणात ऍड करू शकतो. घर, शाळा, बाग, कार्टून, सिनेमा आहे, परिसरातील वस्तू या सगळ्यांचा उल्लेख करून जर आपण उदाहरणामध्ये केला तर विद्यार्थ्यांना ती उदाहरणं आपली वाटतील आणि मग ती सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील. ज्या वेळेला आपण गणिताच्या उदाहरणामध्ये त्याच्या मित्राचं नाव घेतोय की चल त्या अमितकडे 15 गोट्या आहेत आणि त्याला संदेशने आणखीन 15 दिलेल्या आहेत, तर दोघांच्या मिळून आता अमितकडे किती झाल्या. म्हणजे अशा प्रकारे वर्गातल्याच विद्यार्थ्यांची जर नावं घेतली तर त्याला ते उदाहरण आपलंसं वाटेल. आणखीन आपण दुसरी एक गोष्ट करू शकतो की विद्यार्थ्यांचे गट करूया. आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे. एका गटाला उदाहरण तयार करायला लावायचं आणि दुसऱ्या गटाला ती उदाहरणे सोडवायला सांगू शकतो. अशा प्रकारे आपण शेवटच्या तासाला देखील विद्यार्थ्यांना कार्यरत ठेवू शकतो. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी प्रश्न वाचायला शिकूया. त्यासाठी आपण प्रश्नांची फोड करायला शिकूया. ज्या वेळेला विद्यार्थी शाब्दिक उदाहरणे सोडवत असतो तेव्हा आपण त्याला प्रश्न वाचायला शिकवलं पाहिजे. प्रश्नाचं वाचन म्हणजे त्या अर्थाने नाही, तर प्रश्नामध्ये त्याला आपण या प्रश्नाची फोड करायला शिकवली पाहिजे. त्याच्यामध्ये उदाहरणात काय दिलेलं आहे, आणखीन नवीन काय घेतलेलं आहे, काय विचारले आहे या उदाहरणामध्ये आणि आता आपल्याला काय करायचंय. त्यानंतर आपण तिसरी गोष्ट अशी करू शकतो की उदाहरणांमधील जे न समजणारे शब्द आहेत त्यांचा सराव घ्यायला पाहिजे. आता बघा, त्यामध्ये नवीन शब्द आले की विद्यार्थी अडखळतात. तर हे नवीन शब्द कुठले ते आपण शोधून काढले पाहिजे. त्या शब्दांची आपण यादी करायला पाहिजे. आता इथे मी काही शब्द देते. मिळवणे, एकत्र करणे, टाकणे, सगळे मिळून एकूण किती, मिसळणे या शब्दांवर आधारित आपल्याला वेगवेगळी उदाहरणे तयार करून त्याचा सराव घेता आला पाहिजे, त्याचा सराव घ्यायला पाहिजे. आता हळूहळू या उदाहरणांची आपण काठिण्य पातळी वाढवूया. म्हणजे जसं एकत्रित केलं. आता उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की मनोजकडे 15 पेन होते आणि त्याला बाईने आणखीन 10 पेन दिले. आता दोघांचे मिळून किती झाले. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, काठिण्य पातळी वाढवणार आहोत. त्या विषयाची किंवा त्या शब्दांची काठिण्य पातळी आपण वाढवूया. सर्व मिळून एकूण किती यासारख्या शब्दांचा आपण उदाहरणामध्ये वापर करूया. म्हणजे अशा प्रकारे जी शाब्दिक उदाहरणे विद्यार्थ्यांना कठीण वाटतात तर त्यासाठी वरील गोष्टी जर आपण त्या अनुषंगाने जर प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना ती सोपी वाटणार आहे.
आणि मग आता चौथा प्रश्न आपल्याला असा पडतो, की दिव्यांग बालकांसाठी आपल्याला ही बेरीज ही संकल्पना, शाब्दिक उदाहरणं कशाप्रकारे त्यांना पटवून द्यायची आहेत? तर त्यासाठी विविध उपक्रम आणि खेळ यातून आपल्याला नक्कीच ही जी बेरजेची शाब्दिक उदाहरणे आहेत आणि त्यातील ज्या समस्या आहेत त्या दूर करता येतील. अशा प्रकारे वरील सर्व बाबींच्या सहाय्याने बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवणे अधिक सुलभ आणि सोपं होईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आणि शिक्षकांसाठी देखील नक्कीच उपयुक्त ठरेल. धन्यवाद. आदरणीय गुरुजन, नमस्कार. विद्यार्थी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून करू शकतो. ही क्षमता क्रमांक 20 आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. आता आपण क्षमता क्रमांक 21 संदर्भात दैनंदिन परिस्थितीमध्ये 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडविता येणे हे लर्निंग आउटकम अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना गाठता यावी यासाठी शिक्षक म्हणून आपण कोणत्या कृती कराव्यात, कोणत्या अध्यापन पद्धती वापराव्यात यावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपले उद्दिष्ट असेल विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे आणि त्याला बेरजेचे महत्त्व समजावून देणे. त्यासाठी आपण आपल्या मुलांना विचारूया, आपल्या वर्गात आज किती मुले आहेत? विद्यार्थी उत्तर देतील 20 मुले. अजून 10 मुले आणखी आली तर वर्गात एकूण किती मुले होतील? विद्यार्थी बेरीज करून उत्तर सांगतील 30. आणखी एक प्रश्न विचारू, तुझ्याकडे 15 गोळ्या आहेत आणि मी तुला अजून 5 गोळ्या दिल्या तर तुझ्याकडे एकूण किती गोळ्या झाल्या? मुलांची ही उत्तरे ऐकून झाल्यावर त्यांना सांगूया की आज आपण असेच काही शाब्दिक प्रश्न गणिती उदाहरणे सोडवताना शिकणार आहोत. यासाठी आपण काही सोप्या अध्यापन पद्धतींचा वापर करू शकतो. पहिली पद्धत आहे कृती आधारित अध्यापन पद्धती. यामध्ये आपण प्रत्यक्ष वस्तू म्हणजे फळे, फुले, गोट्या, खडे, पेन्सिल अशा वस्तू वापरून कृती करू शकतो. जसे की शिक्षक एका मुलाला 12 गोट्या देतील आणि दुसऱ्या मुलाला 8 गोट्या देतील. दोन्ही मुलांना मोजायला सांगतील, मुलं मोजून सांगतील, एकूण 20 गोट्या झाल्या. हे उदाहरण आपण फळ्यावर लिहू. 12 + 8 = 20. दुसरी पद्धत आहे चित्रकृती. फ्लॅश कार्डवरील फळे, पक्षी, पैसे यांची चित्रे दाखवून प्रश्न विचारा. उदाहरणार्थ 18 पक्षी अधिक 12 पक्षी बरोबर किती पक्षी? तिसरी पद्धत आहे संख्या रेषाकृती. संख्या रेषेवर 0 ते 50 पर्यंत संख्या दाखवा. पहिली संख्या घेऊन पुढे उड्या मारत बेरीज दाखवूया. उदाहरणार्थ 10च्या पुढे 15 उड्या म्हणजे 10 + 15 झाले 25. आता 25 पासून पुढे 15 उड्या मारणे म्हणजे झाले 40, तर उत्तर येईल 40. यानंतर मुलांना 3-3च्या गटामध्ये विभागून बसवूया. प्रत्येक गटाला काही संख्यांच्या कार्ड्स, काही वस्तू जसे की मणी, गोट्या, खडे, काचा इत्यादी देऊया. संख्या कार्ड्स जोडून प्रत्येक गटाने शाब्दिक प्रश्न तयार करायचे आहेत व बेरजा सोडवायच्या आहेत. उदाहरणार्थ एका गटात राजूकडे 15 मणी दिले आणि सीमाकडे 20 मणी दिले. दोघांकडे मिळून किती मणी झाले? तर दोघांकडे मिळून होतील 35 मणी. असे शाब्दिक उदाहरण तयार करण्यात आले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सरावासाठी उदाहरणे सोडवायला देऊया. उदाहरणार्थ आईने 12 पोळ्या केल्या, काकूने 15 पोळ्या बनवल्या, तर दोघींनी मिळून किती पोळ्या बनवल्या? दुसरं उदाहरण देऊया. आमच्या बागेत 14 गुलाबाची झाडे आहेत, माळी काकांनी आणखी 16 गुलाबाची झाडे लावली. आता आपल्या बागेमध्ये एकूण गुलाबाची किती झाडे झाली? याचे उत्तर मुलं देऊ शकतील. राहुलकडे 35 रुपये आहेत, त्याला बाबांनी आणखी 25 रुपये दिले. आता राहुलकडे किती रुपये झाले? अशा पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना ही शाब्दिक उदाहरणं दैनंदिन जीवनातील देऊया. प्रत्येक विद्यार्थ्याकडून उत्तर घेण्याचा आपण प्रयत्न करूया. शिकलेल्या गोष्टींचा आढावा घेऊया. म्हणजेच काय? तो 2-3 झटपट प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ 22 फुले अधिक 10 फुले किती फुले झाली? 14 पोपट अधिक 15 पोपट किती पोपट झाले? मुलांना त्यांच्या परिसरातील वस्तूंचा उपयोग करून
दररोज किमान 2 तरी शाब्दिक प्रश्न स्वतः तयार करायला आणि घरी सोडवायला सांगावेत. यामध्ये महत्त्वाची टीप काय आहे? प्रत्येक प्रश्न हा नेहमी दैनंदिन जीवनाशी संबंधित असावा. उदाहरणार्थ फळं, गोळ्या, पैसे, चित्र त्यानुसार अशा वस्तू आपण वापरू शकतो. लहान संख्यांपासून म्हणजे 10 पर्यंतच्या संख्यांपासून सुरुवात करावी आणि मग पुढे 20, 30, 50 पर्यंतच्या संख्या घेऊया. मुलांना प्रत्यक्ष वस्तूची हाताळणी करण्याची संधी द्या, म्हणजे हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी घेऊया. मुलांकडून चुका झाल्या तरी त्यांना प्रोत्साहन देऊया, समजावून सांगूया, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना गणिती क्रिया ह्या पटपट करता येतील. धन्यवाद. गुरुजन हो, नमस्कार. विद्यार्थी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करताना चिन्ह वापरून बेरीज करू शकतो, ही क्षमता क्रमांक 20 त्याला प्राप्त आहे. बेरीज क्रिया शिकवली की मुले सहजतेने बेरीज करतात. मात्र त्यांची खरी अडचण होते ती शाब्दिक बेरीज सोडवताना. पण यासाठी जर आपण काही तंत्र आणि कौशल्य अवलंबली तर विद्यार्थी सहज शाब्दिक बेरजेची उदाहरणे सोडवू शकतात आणि विद्यार्थी शाब्दिक बेरजेची उदाहरणे तयार देखील करू शकतात. यासाठी आज आपण शिकणार आहोत गणितातील 9 भाषांचा वापर. शाब्दिक बेरजेची उदाहरणे तयार करणे व शाब्दिक बेरीज सोडवणे यातील गणितातील 9 भाषांची उपयुक्तता आता आपण पाहूया. पहिली भाषा आहे बोटांची भाषा. लहान मुलांना शाब्दिक बेरीज समजावताना बोटांची भाषा फिंगर मॅथ्स म्हणजेच हातावर मोजणी खूप उपयोगी पडते, कारण या पद्धतीने मोजण्याची क्रिया मूर्त स्वरूपात त्यांच्या समोर मांडता येते. बोटांच्या वापरामुळे बेरीज या क्रियेला थेट प्रत्यक्ष रूप मिळणार आहे. उदाहरणार्थ, राधाकडे 6 आंबे आहेत, तिला अजून 4 आंबे मिळाले, तर एकूण किती झाले? हे उदाहरण बोटांच्या साहाय्याने सोडविताना प्रथम विद्यार्थ्यांसमोर 6 आंबे बोटांनी दाखवावे आणि नंतर हे 4 आंबे बोटांनी उलगडावे. मग दोन्ही हातावरील बोटे मोजून म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मूर्त स्वरूपात मोजण्याची क्रिया घडायला हवी. यामुळे शाब्दिक प्रश्न लगेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या पद्धतीने शिकवणे सुकर होईल. दुसरी भाषा आहे कृतींची भाषा. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शारीरिक हालचाली, कृती आणि भूमिका नाट्य या स्वरूपात गणिती उदाहरणे त्यांच्या समोर मांडता येतील. उदाहरणार्थ, राधाने 5 टाळ्या वाजवल्या, तिच्या शेजारी बसलेल्या मीनाने अजून 7 टाळ्या वाजवल्या, तर दोघींनी मिळून एकूण किती टाळ्या वाजवल्या? दुसरं उदाहरण आहे, अजयने 8 उड्या मारल्या, त्याच्या मित्राने अजून 6 उड्या मारल्या, तर दोघांनी मिळून किती उड्या मारल्या? वर्गात 10 खुर्च्या आधीच होत्या, शिक्षकाने अजून 15 खुर्च्या आणून ठेवल्या, तर आता वर्गात एकूण खुर्च्या किती झाल्या? अशा पद्धतीने मुलांना टाळ्या वाजवणे, उड्या मारणे, खुर्च्या पुस्तके गोळा करणे, धावा काढणे, फुगे फुगवणे, चेंडू फेकणे अशा पद्धतीने प्रत्यक्ष हालचाली आणि कृतींच्या साहाय्याने गणितातील कृती भाषेचा वापर करून मुलांसाठी शाब्दिक उदाहरणे तयार करता येतील. तिसरी भाषा आहे वस्तूंची भाषा. आता मला सांगा, लहान मुलांना बेरीज फक्त आकड्यातून शिकवली तर ती लवकर समजेल का, की वस्तू हाताळून शिकवल्यास जास्त समजते? हो, अगदी बरोबर आहे. वस्तू हाताळून, वस्तू मोजण्यास लावून, विशेषतः पुढे मोजण्याची क्रिया करण्यास सांगून बेरीज शिकवली तर ती जास्त प्रभावी ठरते. वस्तूंची भाषा म्हणजे गणिती क्रिया दाखवण्यासाठी काठी, चेंडू, दगड, मणी, खडू, बाटल्या, झाकणं अशा रोजच्या वापरातील कोणत्याही वस्तूचा वापर गणितातील उदाहरणे सोडवण्यासाठी करता येईल. तसेच या वस्तूचा वापर करून कित्येक शाब्दिक उदाहरणे सुद्धा तयार करता येतील. विद्यार्थ्यांना देखील अशी शाब्दिक उदाहरणे तयार करण्यास सांगता येतील. विद्यार्थ्यांनी उदाहरणे तयार केल्यास निश्चितच अध्ययन अध्यापन क्रिया
जास्त प्रभावशाली होईल. आकलन आणि उपयोजन प्रभावी होईल. उदाहरणार्थ, टेबलावर 9 खडू आहेत, तिथे मी अजून 7 खडू ठेवले, तर आता टेबलावरील एकूण खडूंची संख्या किती झाली? माझ्याकडील हिरव्या रंगाच्या पाकिटात 6 फुगे आहेत आणि लाल रंगाच्या पाकिटात 11 फुगे आहेत, तर माझ्याकडील एकूण फुग्यांची संख्या किती? अशी उदाहरणे देता येतील. वस्तू वापरून शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना दिसते, हातांना जाणवते आणि मेंदूत पक्के बसते. अशा पद्धतीने शाळेतच उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणावर आधारित गणिताचा सराव देता येईल. चौथी भाषा आहे चित्रभाषा. इथे मुलांना बेरीज ही क्रिया प्रत्यक्ष चित्रातून दिसावी यासाठी आपणास फळ्यावर चित्र काढून त्यांच्या समोर चित्र मोजून त्या चित्रांची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, राधाकडे 3 सफरचंद आहेत. आईने तिला अजून 2 सफरचंद दिली, तर आता एकूण किती सफरचंद झाली? हे उदाहरण सोडविताना फळ्यावर किंवा चार्टवर 3 सफरचंद काढावे. त्या शेजारी अजून 2 सफरचंद काढा आणि आता मुलांना विचारा, एकूण किती सफरचंद झाली? मुलं मोजतील 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने. आकाशात 9 पतंग उडत होते. त्यांच्याजवळ अजून 6 पतंग आले. आता आकाशात एकूण किती पतंग झाले? इथे आकाशात उडणाऱ्या 9 आणि 6 पतंगाचे चित्र काढून सर्व चित्र मोजून हे उदाहरण सोडविता येईल. अशा पद्धतीने चित्रावर आधारित शाब्दिक उदाहरणे त्यांना तयार करण्यास सांगून त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देता येईल. यामुळे त्यांचा सहभाग वाढेल. मुलं चित्र बघून लगेच प्रतिसाद देतात, मोजतात, रंगवतात, उत्तर सांगतात. यामुळे गणित हा विषय त्यांना खेळासारखा वाटतो. चित्र साध्या रेषातूनही काढता येतात. चार्ट, फ्लॅश कार्ड्स वापरले तरी चालतील. याच पद्धतीने ध्वनी भाषा, गोष्ट भाषा, चलन भाषा, स्पर्श भाषा आणि अंक भाषा या भाषांचा वापर करून देखील विद्यार्थ्यांना शाब्दिक बेरजेची उदाहरणं शिकवता येतील. धन्यवाद. नमस्ते शिक्षक मित्र. विद्यार्थी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीतील शाब्दिक परिचयाची उदाहरणे सोडवतात. ही क्रमांक 21 ची अध्ययन निष्पत्ती या संदर्भात आपण आज चर्चा करत आहोत. ही अध्ययन निष्पत्ती गाठण्यासाठी गटाधारित म्हणजे ग्रुप बेस्ड खेळ अतिशय प्रभावी ठरतात. कारण त्यातून चर्चा, विचार, शब्दांची मांडणी आणि सहकार्याने बेरीज ही सर्व क्रिया घडते. गटांमध्ये घेता येतील असे काही निवडक खेळ आज आपण पाहूया. गटामध्ये घेता येणारे खेळ यामध्ये संख्यांचा बाजार हा एक गट खेळ आपल्याला घेता येईल. या खेळात 4 ते 5 विद्यार्थी सहभाग घेतील. प्रत्येक गटाला बाजार कार्ड द्यायचे. उदाहरणार्थ फळे, भाज्या, खेळणी त्यावर त्याच्या किमती असतील की 10, 15, 20, 25 रुपये. 50 रुपयाच्या आतमधल्या आपल्याला त्याच्या किमती टाकायच्या. गटाने कोणत्याही 2 वस्तू निवडायच्या. गट चर्चा करून शाब्दिक प्रश्न तयार करायचे आणि त्यानुसार उत्तरं द्यायची. उदाहरणार्थ 15 रुपयांची केळी आणि 20 रुपयांची सफरचंद घेतली, तर एकूण किती रुपयांची फळं विकत घेतली? यानुसार गट उत्तर सादर करेल. त्यामुळे दैनंदिन प्रसंगांचे शब्दात प्रश्न तयार करून बेरीज करता येते. दुसरा खेळ चित्र जोडा आणि बेरीज करा. यामध्ये गटाची रचना करताना 3 विद्यार्थ्यांची गटरचना असेल. या खेळात प्रत्येक गटाला 2 चित्र कार्ड्स द्यायचे. उदाहरणार्थ पक्षी, फळे, नाणी आणि प्रत्येक चित्रावर 0 ते 50 पर्यंतच्या संख्या दिलेल्या असतील. गटाने चित्र पाहून शाब्दिक प्रश्न तयार करून बेरीज करायची. या खेळात दृश्य समज आणि शब्दांची शाब्दिक मांडणी कशी करावी हे विद्यार्थ्यांना समजेल. तिसरा खेळ फासा बेरीज. या खेळामध्ये गटात स्पर्धा घडवून आणायची असते. 4-4 विद्यार्थ्यांचा गट करायचा आणि प्रत्येक गटाला 2 फासे द्यायचे. फासे टाकून आलेल्या संख्यांची बेरीज करायला सांगायची. त्यावर आधारित शाब्दिक प्रश्न गट तयार करेल. यामुळे विद्यार्थ्यांना संख्याज्ञान आणि कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होईल. यानंतरचा खेळ खजिना शोध. 5 विद्यार्थी मिळून हा खेळ खेळतील. वर्गात संख्यांचे कार्ड लपवायचे आणि गटाने 2 किंवा 3 कार्ड शोधायचे.
त्या संख्यांवरून शाब्दिक प्रश्न तयार करून उत्तरं द्यायची. या खेळातून शिकण्याचा परिणाम म्हणजे सहकार्याने समस्या सोडवणे आणि त्यानुसार बेरीज ही क्रिया करणे. त्यानंतरचा खेळ आहे मित्रांची बेरीज, नाणी, नोटा, मोजा असे काही वास्तव आधारित खेळ सुद्धा आपण घेऊ शकतो. 5 ते 6 विद्यार्थ्यांचा एक गट करूया. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांची संख्या मोजा. 2 गट एकत्र करून प्रश्न विचारतील. या 2 गटांमध्ये मिळून किती विद्यार्थी? या खेळातून वास्तव जीवनातील मोजणी करण्याचे कौशल्य प्राप्त होईल. शिक्षक म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवूया की प्रत्येक गटाला भूमिका द्या. म्हणजे त्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचक, मोजणारा, लिहिणारा आणि सादर करणारा अशा वेगवेगळ्या भूमिका द्यायच्या. याशिवाय मिळून, एकूण, झाले हे शब्द वापरण्याचा आग्रह ठेवा. सर्व गटांना सादरीकरणाची संधी द्या. उत्तरापेक्षा प्रक्रिया समजली का यावर भर द्या. सहकार्य, समस्या निराकरण आणि प्रश्न निर्मिती करण्याचे कौशल्य ही महत्त्वाची कौशल्ये विकसित करण्याचा आपण प्रयत्न या खेळाच्या माध्यमातून करूया. शिक्षक मित्रांनो, शिक्षक म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवूया. आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या गटाला काही भूमिका द्या. वाचक म्हणजे गणित वाचन करणारा, मोजणारा, लिहिणारा आणि सादर करणारा अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून विद्यार्थ्यांना आपण संधी देऊया. याशिवाय मिळून, एकूण, झाले हे शब्द वापरण्याचा आग्रह ठेवूया. सर्व गटांना सादरीकरणाची संधी द्या. म्हणजे वर्गामध्ये असतील ती सर्व 100% मुलं या खेळामध्ये किंवा या गणिती खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील यावर आपण लक्ष ठेवूया. उत्तरापेक्षा प्रक्रिया समजली का यावर भर देणं जास्त गरजेचं आहे. कारण उत्तरं विद्यार्थी देऊ शकतील पण गणिती प्रक्रिया ही त्यांना समजली पाहिजे. सहकार्य, समस्या निराकरण आणि प्रश्न निर्मिती करण्याचे कौशल्य ही महत्त्वाची कौशल्य विकसित करण्याचा आपण प्रयत्न करूया. विद्यार्थ्याला त्याच्या दैनंदिन जीवनात ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, उदाहरणार्थ बाजारात गेला, बाजारातून काही खरेदी करून आला, तर हे छोटी छोटी गणिती उदाहरणं दैनंदिन जीवनामध्ये तो सहज सोडवू शकेल. धन्यवाद.